नमस्कार. होतं काय की सेक्समध्ये आपल्या संस्कृतीनुसार महिला स्पष्टपणे बोलत नाहीत. त्यांना हवं तर असतं, सेक्स तर एन्जॉय करतात, पण त्या स्पष्टपणे बोलत नाहीत की त्यांना कसं केलेलं आवडतं, त्यांना काय पाहिजे काय नको, किंवा ते काहीच बोलत नाहीत. परंतु जर त्यांचं समाधान झालं नाही तर मात्र पुढल्या वेळेला त्या कॉपरेट नाही करत. त्यामुळे आपल्याला जाणून घेणं आवश्यक आहे की महिलांना कसं केलेलं आवडतं. सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे असं की महिलांना जर आपण सांगितलं की जसं डेटिंग करतात किंवा आपल्याला संध्याकाळी भेटायचं आहे, अमक्या अमक्या बगीचात भेटायचं आहे, तसं संध्याकाळी आपल्याला सेक्स करायचं आहे, रात्री सेक्स करायचं आहे, तर आधीपासून जर सांगून ठेवलं आहे समजा, तर ते महिलांना खूप आवडतं. नंबर 1. नंबर 2, चांगले चांगले कपडे घालून किंवा नीटनेटकेपणाने बेडवर गेलेलं महिलांना आवडतं. त्याचबरोबर बॉडी स्प्रे मारलेला आहे, रूम स्वच्छ आहे, असं अट्रॅक्टिव्ह आहे किंवा सेन्शुअल आहे, तर ते पण महिलांना खूप आवडतं. त्याचबरोबर तुम्ही चांगलं बोलत आहात, तिची तारीफ करत आहात, कौतुक करत आहात, तिला जवळ घेत आहात, इंटिमेट होत आहात. नंतर तिने दिवसभर किती काम केलं, ती किती महत्त्वाची आहे, म्हणजे असं जेव्हा तिच्याविषयी आपण बोलतो तेव्हा तिला ते खूप आवडतं आणि तिला ते खूप सुखावं वाटतं. नंतर येतो मुद्दा की फोरप्लेचा. फोरप्लेमध्ये अलग अलग महिलांना अलग अलग ठिकाणी स्पर्श केलेला आवडतं. कोणाला ब्रेस्टमध्ये स्पर्श केलेला आवडतो, तर कोणाला निपल सकिंग आवडतं, तर कोणाला खांद्यावरती मसाज केलेला आवडतो, कोणाला कानाचे ज्या पाळ्या आहेत त्याच्यावरती मसाज केला किंवा सक केलं तर आवडतं. प्रत्येकाचं आपापलं आहे. तर ते आपण विचारायला पाहिजे. किंवा मग ज्या ठिकाणी स्पर्श केल्यानंतर ती जास्त एक्साईट होते, तर ते जर पुरुषांनी बारीक नजरेने पाहिलं किंवा न्याहाळलं तर कळेल की कुठे जास्त तिला स्पर्श केला की ती जास्त एक्साईट होते. निपल्स खूप एक्साइटमेंट आणतात. आणि त्याचबरोबर क्लायटोरल स्टिम्युलेशन, क्लायटोरिस म्हणजे योनिलिंग. योनिलिंग हा फारच सेन्सिटिव्ह ऑर्गन आहे आणि त्याला जर टिकलिंग केलं तर त्याच्यामध्ये खूप जास्त एक्साइटमेंट होतं आणि ते महिलांना आवडतं. किंबहुना 70% महिलांनी असं सांगितलं की आम्हाला सेक्स नंतर नाही केला तरी चालतो, आम्हाला फक्त क्लायटोरल स्टिम्युलेशन केल्याने सुद्धा खूप छान समाधान मिळालं. तर ते एक झालं. थाईज जे आहेत म्हणजे मांड्याच्या आतल्या भागाला मसाज केलेला आवडतो. लेबिया मेजोरा म्हणजे ज्या कळ्या आहेत वजायनाच्या, त्या जर अशा तिथे जर आपण मसाज केला तर आवडतो. त्याचबरोबर जी स्पॉट आहे म्हणजे जोनीच्या आतमध्ये 12 वाजताचा जो भाग येतो, घड्याळाचा 12 वाजताचा भाग, त्या ठिकाणी जी स्पॉट असतो, ज्या ठिकाणी खूप जास्त नर्व्स असतात, तर त्यांना तिथे स्टिम्युलेट जर केलं ते बोटाने तर त्यांना ते खूप आवडतं. आणि फिंगरिंग केलेलं महिलांना आवडतं. तर सुरुवातीला एक ॲव्हरेज भारतीयांचा जो वेळ आहे भारतीय महिलांचा, तर असं आढळून आलेला आहे की तो एक 15 ते 18 मिनिटाचा वेळ आहे की ज्या वेळेमध्ये त्यांना जर आपण फोरप्ले केला त्यांना खूप आवडतो, ते खूप एक्साईट होतात आणि त्यानंतर मग कधीच नाही म्हणत नाहीत की नाही आता माझी इच्छा नाही, कारण का त्यांना ते खूप आवडतं, इच्छा होते. होतं काय की माणसाला असं वाटतं की लवकर लवकर सेक्स चालू करावा, लवकर लवकर योनीमध्ये लिंगाचा प्रवेश करून लवकर घर्षण करून लवकर पाडून टाकावं. स्त्रीला त्यामध्ये इंटरेस्ट नसतो. किंवा स्त्रीला पहिला जो फोरप्ले आहे तो आवडतो, म्हणून पहिले तिला जे आवडतं ते करा, नंतर मग सेक्स आहे आणि नंतर मग आफ्टर प्ले आहे, म्हणजे आउट प्ले आहे किंवा आफ्टर प्ले आहे. तर आफ्टर प्लेमध्ये पण जवळ घेणं, कडलिंग करणं, बोलणं, तारीफ करणं, स्तुती करणं, ते सुद्धा 5 ते 10 मिनटानंतर व्हावं लागतं. त्यासुद्धा ते खूप सुखावते. तसं जर कंप्लीट सेक्स जर केला तर तो खूपच जास्त रीतीने महिलांना आवडतो आणि त्यामध्ये जास्त एक्साइटमेंट मिळते. कारण का असं म्हटलं जातं की इंटरेस्टेड अँड इंटरेस्टिंग पार्टनर इज द बेस्ट सेक्स टॉनिक. म्हणजे तुमची पार्टनर जर खूप जास्त तिला आवड असेल आणि ती आवडीने काम करायला तयार असेल तुमच्याबरोबर, तर ते सगळ्यात जास्त चांगलं सेक्स टॉनिक आहे. तर ते सेक्स टॉनिक जे आहे त्याचा उपयोग करा. चांगलं सेक्स टॉनिक आहे आणि त्यांनी जास्त तुम्हालाही पण एक्साइटमेंट मिळेल आणि तुमचा पण संभोग चांगला होईल, कारण का त्यांनी इरेक्शन चांगलं होईल आणि तुम्हाला असं वाटलं की खूप जास्त एक्साइटमेंट तुम्हाला होत आहे, लवकर पडत आहे, तर डेफिनेटली तुम्ही गोळ्या घ्यायला विसरू नका. डेपॉक्सिटिन आहेत, SSR आहेत, म्हणजे सर्ट्रालिन टाईप किंवा फ्लॉक्सिटिन टाईप आहेत, पॅरॉक्सिटिन आहेत, ते अशा गोळ्या आहेत. थायरॉइडाझिन, सर्व प्रकारचे बेन्झोडायझेपिन्स आहेत. त्या गोळ्यांनी काय होतं की सेन्सिटिव्हिटी बरीच कमी होऊन जाते. आणि मग तुम्हाला जर पाहिजे असेल तर आपल्याकडे लायडोक्रेन, ट्रायलोकेन कॉम्बिनेशन असलेले जेल आहेत. फारच पॉवरफुल जेल आहे ते जर लावले तर लिंग नम होऊन जातं आणि नम झाल्यानंतर लवकर पडत नाही, कारण काय सेन्सिटिव्हिटी कमी होऊन जाते.
तर याचा पण उपयोग करा आणि साधारणतः 25 ते 30 मिनटापर्यंत ॲव्हरेजमध्ये सेक्स करा. म्हणजे प्रत्येक स्त्रीला हे आवडतं, ती खुश होईल आणि पुन्हा ती इंटरेस्ट घेईल जेव्हा तुम्ही तिला म्हणता तेव्हा. तर हे जर केलं तर डेफिनेटली आपलं वैवाहिक जीवन चांगलं होऊ शकतं, खुशाल होऊ शकतं. थँक्यू व्हेरी मच.